दिल्ली पंजाब नंतर आता महाराष्ट्र रडारवर. महाराष्ट्र एटीएसचा सर्वात मोठा प्रहार. कोण आहे शहजाद भट्टी? लाहोरचा रहिवासी, दुबईतून चालवतोय भारतातील दहशतवादी नेटवर्क. बंदी घातलेल्या मेसेजिंग ऍप्सद्वारे पाकिस्तानशी थेट चॅटिंग. एटीएसने शोधून काढले संशयितांचे स्लीपर सेल्स. परदेशातून होत होता टेरर फंडिंगचा पुरवठा. ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू. आज राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. आपल्या देशात आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रात डिजिटल क्रांतीचा गैरफायदा घेऊन पाकिस्तानमधून चालवले जाणारे एक मोठे देशविरोधी नेटवर्क आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केलंय. सोशल मीडियाचा वापर करून आपल्या घरातील सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवायचे, त्यांना कट्टरवादाकडे ढकलायचे आणि देशात मोठ्या घातपाताचा कट रचायचा, असा एक भयंकर प्रकार समोर आलाय. पाकिस्तानातील अट्टल गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोंगरा गँगच्या या देशविरोधी मनसुब्यांवर महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी मिळून कशी वज्रपेट केली आहे, पाहूयात सविस्तर. पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असलेला आणि सध्या दुबईतून डोंगरा गँगच्या माध्यमातून आपले जाळे चालवणारा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या भारत विरोधी नेटवर्कवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून एटीएसने मुंबई, पुणे, नागपूर, नालासोपारा, मीरा रोड, अकोला, नांदेड, नाशिक, जळगाव, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात एकाच वेळी 150हून अधिक ठिकाणी धडक छापे टाकले. या मोहिमेदरम्यान एटीएसने पाकिस्तानमधील गुन्हेगारांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सोशल मीडियाद्वारे संपर्कात असलेल्या 100हून अधिक संशयित तरुणांना ताब्यात घेतलंय. हे तरुण स्लीपर सेल म्हणून काम करत असून त्यांच्याकडून शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी कट रचले जात असल्याचा संशय आहे. या छाप्यांमध्ये संशयितांचे लॅपटॉप्स, मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून त्यांच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. या देशविरोधी कारवायांसाठी पाकिस्तान किंवा इतर देशांमधून मोठा निधी पुरवला जात असल्याचं तपासात समोर आलंय. या कारवाईची पाळेमुळे दिल्ली आणि पंजाब मधील तपासाची जोडली गेली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच शहजाद भट्टीचे 2 मॉड्यूल्स उद्ध्वस्त करून 6 संशयितांना अटक केली होती. या संशयितांच्या मोबाईलमध्ये दिल्लीतील न्यू पोलीस लाईन्स, आनंद विहार बस टर्मिनस, एक रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या बाजारपेठांची रेकी केलेले व्हिडिओ सापडले, जे त्यांनी बंदी घातलेल्या एका मेसेजिंग ऍपद्वारे भट्टीला पाठवले होते. तपासातील चॅट्स वरून उघड झाले आहे की भट्टी हा चांद मिया याला दिल्लीत पेट्रोल बॉम्बचा साठा व पुरवठा करण्याच्या सूचना देत होता आणि या कामासाठी त्याला 20,000 रुपयांची लाच दिली जाणार होती. 45 वर्षीय शहजाद भट्टी हा सोशल मीडियावर आधी व्हिडिओ कंटेंटद्वारे स्वतःचा मोठा चाहता वर्ग निर्माण करतो आणि नंतर भारतीय तरुणांना लक्झरी लाईफस्टाईलचे आमिष दाखवून हेरगिरी व दहशतवादाच्या जाळ्यात ओढतो. मार्च 2024 मधील जालंधर येथील ग्रेनेड हल्ला आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार झिशान अख्तर याला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचाही गंभीर आरोप भट्टीवर आहे. आता एटीएसने महाराष्ट्रातील हे नेटवर्क पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. ही संपूर्ण घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की शत्रू आता केवळ सीमेवर नाही तर तो इंटरनेटच्या माध्यमातून थेट आपल्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या मुलांना नोकरीचे किंवा पैशांचे कोणतेही चुकीचे आमिष दाखवून जर कोणी देशविरोधी कारवायांकडे वळवत असेल तर पालक म्हणून आपणही सतर्क राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र एटीएसने अत्यंत वेळेत ही कारवाई करून एक मोठा संभाव्य धोका टाळलाय, यात शंका नाही. या तपासात पुढे काय निष्पन्न होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.